धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना अर्चना पाटलांचं आव्हान आहे। प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राजकारण तापलंय। धाराशिव लोकसभा मतदारसंघात उन्हाच्या पाऱ्यासोबत राजकीय पाराही चढलाय। राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना ओमराजे निंबाळकरांविरोधात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। पण त्याच दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून पाटील घराण्याच्या पक्षांतराचा मुद्दा चर्चेत आलाय। तुम्ही आमची चिंता करू नका, आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे। आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। एकेकाळी शरद पवारांचे विश्वासू असलेल्या पाटील कुटुंबियांचा पक्षांतराचा इतिहास जुनाचा आहे। 2019ला राणा जगजितसिंग पाटील यांच्या पराभवानंतर पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन कमळ हाती घेतलं होतं। पण आता अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आणि पक्षांतराचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनला। ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मल्हार पाटलांना त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं। हृदयात भाजप आहे, अंगलीवरमध्ये मुलगी म्हणजे आख्या केरळच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं, इराण कुठल्याही पक्षात जायला मोकळा। दोन घराण्यांचा पारंपरिक वाद आता किडनी लिव्हर पर्यंत येऊन ठेपलाय। राजकीय हेवेदाव्यातून या प्रचाराची पातळी पुढे कुठपर्यंत जाणार याचा विचार न केलेलाच बरा। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।